मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रशासनाला आधुनिक आणि आरामदायी बनवण्यासाठी नवीन एसी लोकल ट्रेनची खरेदी केली जाणार आहे। 238 12 डब्यांच्या या गाड्यांच्या खरेदीसाठी टेंडर याच महिन्यात काढलं जाण्याची शक्यता आहे। काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट फेज 3 आणि 3A अंतर्गत 21,000 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी 4,826 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे। तर आपण पाहतोय 12 डब्यांच्या 238 नवीन एसी लोकल येणार आहे। संपूर्ण प्रकल्पाचा एकूण खर्च 21,000 कोटी असणार आहे। राज्य सरकारकडून सर्व लोकल ट्रेन मेक इन इंडिया असणार आहे। तर पहिली प्रोटोटाइप लोकल 2028 मध्ये तयार होणार आहे। तर आपण पाहतोय मुंबईकरांचा प्रवास हा लवकरच गारेगार होणार आहे। मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची आणि खुशखबर म्हणावी लागेल। लवकरच 238 एसी लोकल या मुंबईकरांना मिळणार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।